मागच्या पिढीने वारी केली, इथून पुढे वारीचं भविष्य ही तरुण पिढी वारी करेल का? काय वाटतं? का नाही करणार? कारण काय आहे, 700 वर्ष आज वारी तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासून चालू आहे. पालखी सोहळा हा 200-250 वर्षाचा आहे. वारी आधीपासून चालू आहे. दिंडी घेऊन जाण्याची पद्धत होती. त्यावेळी तरुण होतेच ना. त्यावेळी कुणाला तरी असं वाटलंच असेल की अरे आपण जातोय, आपली पुढची पिढी जाईल का? वाटलं असेल, नक्कीच वाटलं असेल. पण गेलीये ना, आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्याची तुम्ही काळजीच करू नका. कारण तो माऊलींचा सोहळा आहे, तो चालणारच आहे. आज हौशे नवशे गवशे म्हणून जातील, त्यातल्या एखाद्याला कुणाला तरी असं वाटतंच की अरे आपण आता प्रेमाने वारी करू. असेच एक दोन इकडच्या ह्याच्यात इकडच्या ह्याच्यात येत राहतात. आधी बघायला गेलेले असतात, नंतर ते आयुष्याचं ध्येय होऊन जातं त्यांचं. मी बघितलेत वारकऱ्यांकडे एक पद्धत आहे, त्याला 5वीची माळ म्हणतात. 6व्या दिवशी सटवाई कपाळावरती आयुष्याचा लेख लिहिते असं म्हणतात. म्हणून 6व्या दिवशीच्या रात्री त्या सटवाईची पूजा करायची पद्धत असते. जुन्या काळात होती. ते सगळं दौत टाक वगैरे मांडून ठेवायचं, रात्री दिवा ठेवायचा, असं ते अंधार तो पडता कामा नये, म्हणजे ती चांगलं लिहिल ना असं ते त्याचं रूपकात्मक सगळं वर्णन आहे. वारकऱ्यांच्या जे निष्ठावंत वारकरी घराणी आहेत ना, त्यांच्याकडे मुलाच्या गळ्यात 5व्या दिवशी माळ घालतात. ते म्हणतात त्या सटवाईने लिहायच्या आत आम्ही त्याला वारकरी केलेलं आहे. इतकी निष्ठा आहे त्यांची. मग अशी निष्ठा पिढ्यानपिढ्या चालत आली, अजूनही पिढ्यानपिढ्या चालेल, त्याची काय काळजी करू नका. उलट आता सोपं झालंय उलट, कारण ते बघायला मिळते. पूर्वी IQ माहितीवर जाणार होते, आता तुम्ही व्हिडिओ बघता, फोटो बघता, कुठेतरी आनंद होतो. 100 लोक कौतुक म्हणून बघायला जात असतील, 2 लोक तरी हौसेने जातील, मनोभावे जातच असतील, जाणारच. कारण त्याच्यातच ते टिकत असतं. वारीमध्ये हौशे नवशे गवशे वाढलेत, पण तरी निष्ठावंत पण कोण ना कोणतरी येतच राहतात, येणारच, आणि ते कधीच आलेच पाहिजेत आणि वारी टिकेल. याचं कारण असं की जर 700 वर्ष 500 वर्ष 200 वर्ष जर एखादी गोष्ट टिकली आहे, तर ती पुढे पण टिकणं त्याच क्रमाने जे त्यावेळी झालं ते आत्ताही होणार आहे ना. तेव्हाही कुणाला तरी वाटलंच असेल खरंच आपली पिढी करेल का, पुढची पिढी करेल का, करत आली आहे. कुणाला कुणाला तरी वाटलेलंच आहे. कारण त्या माऊलींची व्हायब्रेशन्स कुणाच्या चित्ताला स्पर्श करावीत, कुणाच्या फक्त शरीराला बाहेर न स्पर्श करावेत, हा त्यांचा मुद्दा आहे. ज्याच्या आत जाऊन भिडेल तो जाईलच. असा कोण ना कोणतरी त्यांच्या कृपेचा असणारच ना. नक्कीच त्याला ते भिडणार आत जाऊन, ती संजीवन समाधी त्याच्याशी बोलणार काहीतरी, आणि तो त्यांचा पायीक होऊन राहणार, पर्यायच नाही त्यांना. आणि हे असं होतच राहणार. म्हणजे हे तुम्ही अनअवॉइडेबल आहे असं म्हणा, तुम्ही म्हणा नाही तर नका म्हणू, माऊलींची शक्ती ते कार्य करणारच आहे. तिने आज इतकी वर्ष केलंय, उद्याही ते ती करणारच आहे, कारण ते माऊली आहेत.